सुस्वागतम मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता मंजूने सगळ्यांसाठी जेवण बनवलेलं असतं आणि ती सगळ्यांना जेवायला ताट करून ठेवते. सगळेजण जेवायला आता तिथे येऊन बसतात. सगळेजण बसलेले असतात, जेवण करायला लागतात आणि आता तिथे जेवण करायचं असतं. तर तिथे आता घडतं असं की इकडे आता बलमा पण तिथे जेवायला बसलेला असतो. तर आता जेवायला बसलेला असतो तर बलमा येतो आणि म्हणतो की काय वहिनी, आज सत्याच्या आवडीचं जेवण बनवलंय वाटतं. आज मंजू वहिनीच्या हातचं जेवण आहे वाटतं, कारण की वासानेच लगेच कळतंय. तर आता मंजू म्हणते, हो अरे बलमा, मी सत्याच्या आवडीचं सगळं जेवण बनवलं आहे. तर आता ते म्हणतात, काय सत्य म्हणजे त्याला आवडायचं ना, त्यामुळे मी सगळं बनवलंय त्याच्या आवडीचं. बलमा म्हणतो, हो का, भारीच आहे मग, असं म्हणतो. आणि बलमाला मंजू म्हणते, बस ना बलमा, तू पण जेवण करून घे. बलमा बसतो आणि आता तिथे जो हा आहे आर्यन, तो आता तिथे अपमान करण्याचं एक चान्स सोडत नाही बलमाचा. तो म्हणतो की असं कुठं असतं का, एवढं कोणी राहतं का, मित्र म्हणतं याच्या घरात एवढं राहतं, बरोबर वाटतंय का. तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात, अरे तो आमचा मित्र नाही नुसता सत्याचा, अरे तो जावई या घरचा. आणि चित्रकार पण म्हणतात, तुला काय बोलायचं कळतं का तुला, आमच्यासाठी बलमा खूप जवळचा आहे बरं का. आणि हे बघ, तू काही पण बोलू शकत नाही त्याला, कारण की सत्याचा मित्र आणि ह्या घरचा जावई आहे तो, असं म्हणतात. तर आता लगेच तो म्हणतो की लगेच आर्यन बोलतो की काही असं ना, पण एवढं शोभत नाही माझं सारखं सारखं एखाद्याच्या घरी येणं राहणं, आम्हाला तर नाही आवडत हे असं, कारण की मी मोठ्या क्षेत्रात घरात वाढलोय ना, त्यामुळे मला अशी सवय नाही आहे, असं आर्यन बोलतो. तर आता लगेच म्हणतात की काय असं बोलतोय तू, तुला कळतंय का काही. आर्यनला म्हणतात की हे बघ आर्यन, तू असं काही नाही बोलू शकत त्यांना, असं कसं बोलू शकतोय त्याला, काही नको बोलू, असं आर्यनला म्हणतात. तर आर्यन म्हणतो की हे बघा, मी काय खरं आहे ना तेच बोलतोय, मी काय खोटं बोलतोय सांगा बरं तुम्ही, असं आर्यन म्हणतो. तर आता जो आर्यन आहे तो म्हणतो की खरंच याचं खरंच हे नाही आहे घरात राहण्याच्या, आपल्या कुशाल घरात येऊन राहतोय हा, असं म्हणत असतो. तर आता इकडे जे बाबा आहे ते काका पण तिथे जेवणासाठी येतात, ते तिथे बसतात. ते म्हणतात की काय चाललंय, आणि काय रे, तुला एवढा अपमान करायला बरोबर वाटतंय का त्याचा, या घरचे जावई ते आमचे नाथ जावई आहेत आणि त्यांचा अपमान करतायत तू, आणि काय रे, काय म्हणणं आहे तुझं, हे बघ तूच आमच्या घरात येऊन राहतोय अगोदरच, तू जा निघून इथून, चल आमच्या घरातून, काय चाललंय, आमच्या पाहुण्याचा अपमान करतोय तू. आणि आता तो म्हणतो की हे बघा, तुला जर इथं जेवायचं, तुला तूच आत्ता म्हटला ना की लायकी कायम नाही राहिलं पाहिजे माणसानी, तुला माहिती तुझी लायकी काय आहे, तू खाली बसला पाहिजे जेवायला, सोफ्यावर पण नाही, कारण की तुझी लायकी नाही आहे ती, उठ चल इथून, आमच्या घरात येऊन आमच्याच पाहुण्यांचा अपमान केलेला आहे तू. आणि खूप बोलतो सत्य त्याला आणि म्हणतो की बस खाली चल, कारण की सत्याला सहनच होत नाही त्याच्या मित्राचा अपमान झालेला. आणि आता सत्य म्हणतो की हे बघा, तू जेवायला तुझी सोफ्यावर बसायची पण लायकी नाही, तू खालीच बस असं जमिनीवरती जेवायला, असं म्हणतं. तर आता लगेच सगळेजण बघायला लागतात. मम्मी साहेब म्हणतात, अरे तुम्हाला माहिती कोण आहे, अहो तो एका मंत्र्याचा मुलगा आहे. तर आता लगेच ते काका बोलतात की मंत्र्यांचा मुलगा, अहो मंत्र्याचा मुलगा असू नाही तर कोणी असू, मला काय करायचं आहे, तिकडे कोणी असू, मला काही घेणं नाही त्याच्याशी. हे बघा, सगळ्यांसाठी नियम सारखेच, इथे राजपाल आला नाही तर राष्ट्राध्यक्ष येऊ, कुणी येऊ, मला काही घेणं नाही, सगळ्यांना आपल्या घरात नियम सारखेच असतात, असं म्हणतात. आणि आता चल, आमच्या जावयाचा एवढा अपमान केला ना, त्या उठ्ठा भाषा मार. मम्मी साहेब म्हणतात, अहो काय, तर मम्मी साहेब म्हणतात की मम्मी साहेबांना ते काका बोलतात, तुम्हीच उठभाषा मारा मग त्यांच्यावरच्या, तुम्हाला लईच पुळका येत असेल तर. मम्मी साहेब लगेच खाली बसवून घेतात आणि आता लगेच त्याला उठबाशा मारायला लावतात. आणि आता तो उठबाशा वगैरे मारतो आणि तिथे म्हणतात की प्लेट घे आणि खालीच जमिनीवर जेवायला बस. आता आर्यन खालीच जेवायला बसतो. आता मंजू सगळ्यांसाठी जेवायला नाश्ता वाढते आणि तो काका जे असतात ते खातात आणि म्हणतात, वाव पुरी, काय मस्त नाश्ता बनवला, एकदम स्वादिष्ट, तुझ्या हातावर काय चव आहे, ज्या घरात जाशील त्या घराचं सोनं करशील. मी एक बोलू का, मला एक बोलायचं आहे तुमच्या सगळ्यांशी. हे बघा, आपल्या सत्य तर आता निघून गेला आहे, याचं दुःख सगळ्यांना आहे, पण आता ही सुनबाई किती आयुष्यभर अशी कशी राहू शकते. हां, तिच्याकडं तिची नोकरी आहे, हे आहे, पण कशी राहू शकते, विचार करा ना. नवरेशिवाय ती बाई नाही राहू शकत, त्यामुळे आपण सुनबाईचं दुसरं लग्न लावून द्यायचं का आता, असं म्हणतो. ते तेवढ्यात मंजू मोठ्याने ओरडते, सत्या. सगळेजण आश्चर्यचकितून उभा राहतात. ते म्हणतात, पॅनिक व्हायला काय झालं आता. मंजू म्हणते की हे बघा, सत्याशिवाय मी नाही जगू शकत, दुसऱ्याशी नाही लग्न करू शकत, असं म्हणते. तर आता सगळ्यांना आता ते काका म्हणतात, बसा खाली, काही नाही झालं एवढं पॅनिक व्हायला.
तर आता मंजू मनातल्या मनात म्हणते सत्या तू रूममध्ये ये, मग तुला सांगते काय आहे आणि काय नाही ते. माझं एवढं सगळ्यांसमोर हे करतोय का असं म्हणत असते. तर आता लगेच मम्मी साहेबांना म्हणतात, मम्मी साहेब चांगला एखादा नवरदेव बघा. मग मम्मी साहेब आता रूममध्ये जातात, लगेच गुरूंना फोन करतात, म्हणतात गुरुजी लवकरात लवकर एखादा मुलगा बघा. गुरुजीला असं वाटतं की मम्मी साहेबांसाठीच ते नवरदेव बघतायत. गुरुजी हसतात, नंतर म्हणतात की बरं बघतो मी. आणि इकडे आता मंजू सत्याला काठीनेच हाणते रूममध्ये येऊन, म्हणते कळतं की नाही तुला काही. सत्य म्हणतो वाघमारे आपल्या प्लॅनचा हा भाग आहे एक. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये ट्विस्ट काय असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.